गोष्ट आहे 1961 सालातली. त्यावेळेला माझे आजोबा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या देवरुख जवळच्या निव नावाच्या गावामध्ये राहत होते. या आमच्या गावामध्ये 1961 साली शंकराच्या देवळामध्ये वैशाख महिन्यामध्ये कीर्तन सप्ताह होतं. आता सप्ताह म्हणजे 7 दिवस नव्हे, तर ही कीर्तनं 3 दिवस असायची. पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. त्यावेळेला नरहरी जोशी नावाचे कीर्तनकार कीर्तनं सादर करण्यासाठी आमच्या गावाला आलेले होते. आणि पहिल्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी त्याने शंकराच्या देवळामध्ये रात्री आपलं कीर्तन सादर केलेलं होतं. आणि कीर्तनासाठी त्याने जी ओळ घेतलेली होती म्हणजे अभंग घेतलेला होता तो होता, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि याच्यावरती सुख दुःख, त्याचे होणारे परिणाम, त्याची कारणं, असं सगळं 3-3.5 तासाचं कीर्तन बुवाने अतिशय उत्तमपणे रंगवलेलं होतं. नरहरी जोशी बुवा आमच्या घरी मुक्कामाला होते, कारण त्यावेळेला तशी पद्धत होती की येणारे प्रवचनकार किंवा कीर्तनकार आमच्या आजोबांकडे वस्तीला असत. पहिल्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 3-3:30 वाजता बुवांना भेटायला गावातली 5-25 मंडळी आली. आजोबा आपलं डेस्क म्हणजे टेबल समोर घेऊन आपलं काम करण्यामध्ये गुंग होते. समोरच्या एका खुर्चीवरती बुवा निवांतपणे बसले होते. आणि 3:30 वाजल्यापासून एक एक करत अशी माणसं आमच्या घराच्या पडवीमध्ये म्हणजे आजच्या भाषेमध्ये गॅलरीमध्ये जमा व्हायला लागली. जो तो बुवांच्या पाया पडत होता आणि आदल्या दिवशी झालेल्या कीर्तनाबद्दल हळूहळू विषयाला सुरुवात झाली. त्यावेळेला देशपांडे नावाचे शिक्षक, शाळा शिक्षक आमच्या गावामध्ये होते. त्यांनी बुवांना परत एकदा प्रश्न विचारला की बुवा, आपण म्हणालात की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, पण मुळामध्ये सुख आणि दुःख हे माझ्या मताप्रमाणे आपण मानण्यावरच आहे. आता याच्यावरती बुवाने त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांना माहीत असलेल्या गोष्टी सांगून त्याचा प्रतिवाद सुरू केला. त्याचबरोबर आमच्या गावातला बुधा सुतार बुवानं थांबून म्हणाला की बुवा, हे प्रकांड पंडित तुम्ही जे काही पांडित्य सांगताय त्याच्यामध्ये या देशपांडे मास्तरांच्या प्रश्नाचं काही उत्तर येत नाहीये. सुख आणि दुःख हे मान्यवर आहे की ते खरोखरच आहे, ते काय ते सांगा. आता बुधानी ही गोष्ट मांडल्यावर त्याला भिवानी तिथल्या तिथे आडवा केला. तो म्हणे, अरे आपल्याला काही कळत नाही, हे बुवा आपल्याला बाहेरून येऊन सांगतायत, ते ऐकून घ्यावं, जमेल तेवढं आचरणामध्ये आणावं. हे सगळं सोडून तुम्ही दोघं जण या बुवांचीच कसली उलट तपासणी घेताय. आता गावामधले दोघे जण आपल्या विरोधात आणि एक जण आपली बाजू घेण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय हे म्हटल्यावर बुवांना थोडंसं हायसं वाटलं. आणि ते म्हणाले की हे बघा, पूर्वापार जे चालत आलेलं आहे आणि आपल्या ऋषीमुनींपासून आजच्या समाज सुधारकांपर्यंत ज्या ज्या लोकांनी जे जे म्हटलेलं आहे ते कीर्तनाच्या रूपाने मी आपल्या समोर मांडतो. आणि जे मी मांडतो ना ते मला पटलेलं आहे तेवढंच मी मांडतो, एवढं मात्र निश्चितपणे आहे. आता देशपांडे मास्तरांना परत सुरसुरी आली आणि ते बुवांना म्हणाले की बुवा, सुख आणि दुःख या विषयामध्ये तुम्ही ही पळवाट कशाला काढताय? ही तर सरसरळ एक पळवाट किंवा पळून जायची योजना झाली. एका बाजूला तुम्ही म्हणता की इतक्या लोकांनी जे म्हणून ठेवलेलं आहे तेच तुम्ही आम्हाला सांगता, ते चांगलं आहे, त्याबद्दल वाद नाही.
आम्ही न ऐकलेलं, आम्हाला माहीत नसलेलं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या या कीर्तनातून आम्हाला माहिती झाल्या. ही गोष्ट खरी असली तरी मुळामध्ये सुख आणि दुःख म्हणजे काय? बुवा थोडस सावध होऊन परत सांगायला लागले की मास्तर, माझं जरा नीट ऐकून घ्या ना. सुख आणि दुःख आपण म्हणता त्याप्रमाणे मानण्यावरही असेल किंवा प्रत्यक्षात ते असेलही, पण त्या सुख आणि दुःखाला आपण सामोरे कसं जातो याच्याबद्दल काहीतरी आज मी सांगणार आहे. आणि कदाचित आजचं कीर्तन झाल्यावर तुमच्या मनामध्ये हे प्रश्नांचं जे काहूर उठलेलं आहे त्याचं निराकरण होईल असं मला वाटतं. आणि त्यातूनही निराकरण झालं नाही तर परवाच्या दिवशी मी इथे आहे, आपण परत इथे बैठक भरवू. माझे आजोबा हा सगळा वाद वितंडवाद चरवी-चरण शांतपणे ऐकत होते. त्याने एका बाजूला आपलं काम सुरू ठेवलेलं होतं, कारण माझ्या आजोबांचा जो पिंड होता तो सतत कामामध्ये राहण्याचा होता. आपल्या आयुष्यातला एक क्षणही वाया घालवलेला त्यांना बिलकुल पटत नसे आणि इतरांकडनंही त्याची तीच अपेक्षा असे की सोन्यासारखा हा जो काळ मिळालेला आहे, वेळ मिळालेली आहे, त्याचा जास्तीत जास्त आपल्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी उपयोग करण्यामध्ये शहाणपण आहे. पण आजोबा त्या चर्चेमध्ये बिलकुल त्यावेळेला काही भाग घेते झाले नाही. आपलं काम एका बाजूला चालू ठेवत असताना त्यांचे कान मात्र ही जी काही चर्चा चाललेली आहे त्याच्याकडे निश्चितपणे होतं. देशपांडे मास्तर झाले, बुधा झाला, तेवढ्यात काशा उभा राहिला आणि काशा बुवानं म्हणाला की बुवा, माझं इथे सगळं व्यवस्थित चालू आहे, पण माझा मुलगा मुंबईमध्ये दिवस रात्र कामाच्या धबडग्यामध्ये असतो. त्याला त्याच्या शरीराकडे, खाण्यापिण्याकडे द्यायला वेळच उरत नाही आणि त्याची मला कायम चिंता लागून राहिलेली असते. मग आता बुवा तुम्ही सांगा, मी सुखी आहे का दुःखी आहे? दुःखी आहे म्हणावं तर इथे सगळं माझं चांगलं चाललेलं आहे, आणि सुखी आहे म्हणावं तर मला माझ्या मुलाची कायम चिंता टोचणी त्याची लागून राहिलेली आहे. बुवांच्या समोर हा आणखीन एक पैलू सुख दुःखाचा आला. म्हणजे आपण सुखात असूनही दुसऱ्याच्या दुःखाबद्दल, म्हणजे आपल्या पोटच्या पोराला जे दुःख आहे त्याचं दुःख आपल्याला होणारच, हा काशाने मांडलेला विचार 100% बरोबर होता. बुवा काशाकडे वळत त्याला म्हणाले की बाबा, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. याचंच उत्तर हे आहे की तुला इथे राहून जे सुख मिळतं आहे, तू सुखी आहे असं म्हणतोयस, त्याच्यापेक्षा तुला लागलेली काळजी, आपल्या मुलाचा लागलेला घोर हा जास्त आहे. बुवांचं एवढं सांगणं होतं न होतं तोच देशपांडे मास्तर पुन्हा बाह्या सरसावून उभे राहिले आणि म्हणाले की बुवा, आता जे काही कर्म करण्यात आलं, ज्या काशाने आतापर्यंत कष्ट केले त्याच्यामुळे त्याला आता सुख मिळालं, पण त्याच्या मुलाने चांगलं इथलं गावातली शेतीवाडी सोडून मुंबईमध्ये जाऊन पडलाय, ते त्याचं कर्म आहे ना. त्या कर्माला तोच दोषी आहे आणि त्यामुळे त्याचं दुःख हे त्यानेच भोगलं पाहिजे. त्याचं गावात राहणाऱ्या काशाने का दुःख वाटून घ्यावं? आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती बुवांची व्हायला लागली. बुवा म्हणाले की बाबा, शास्त्रार्थ असा आहे की आपल्याला जे सुखकारक आहे ते आपलं सुख, आणि ज्याच्यामुळे काळजी चिंता उत्पन्न होते ते आपलं दुःख. आणि परमेश्वराने पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी असं जगामध्ये कुणाला पाठवलेलं नाही. आता माझंच उदाहरण घ्या ना. आता
मी हे कीर्तन प्रवचन करत महिन्याहून महिने गावोगाव फिरत असतो. पण रात्री ज्या ठिकाणी मुक्कामाला असेल त्या ठिकाणी अंथरुणावरती अंग टाकल्यावर मला माझ्या बायकोची, 2 मुलींची प्रकर्षाने आठवण येते. कधी कधी गलबलल्यासारखं होतं. पण जे मी कीर्तन प्रवचन करतो त्यातनं 4 पैसे मिळतात आणि त्याच्यावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला आहे. त्यामुळे मला हे करणं गरजेचं आहे आणि हे मी सगळं त्यांच्या सुखासाठीच करतो आहे असं मानून परमेश्वराचं नाव घेऊन मी आपला झोपेच्या अधीन होतो. आता बुवांनी साक्षात स्वतःचं इतकं मोठं दुःख मांडल्यावर जमलेल्या मंडळीमध्ये थोडीशी चलबिचल सुरू झाली. पण प्रत्यक्ष नवीन मुद्दा घेऊन काही कोणी उभं राहिलं. आता 2-4 मिनिटं तशा अवस्थेमध्ये गेल्यावर बुवा परत पुन्हा एकदा सांगायला लागले की परमेश्वराने असं केलेलं आहे, सुख आणि दुःख याची वाटणी केलेली आहे. हा सगळा त्याचा शास्त्रार्थांचा ओघ सुरू असताना अचानक आत्तापर्यंत पेंगळत बसलेल्या म्हणजे पेंगुळलेल्या भिक्याला अचानक काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला की बुवा, तुम्ही हे सांगताय हे सगळे मनाचे खेळ आहेत. मनाने मानलं तर दुःख आहे, मनाने मानलं तर सुख आहे. पण मी चालताना जेव्हा माझ्या पायाला काटा टोचतो तेव्हा तर मला दुःखच होतं ना. तर ते पण सुखच आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग त्या दुःखावर उपाय काय? आता एकदम आपल्या पायाला टोचणाऱ्या काट्याची बाब या भिक्याने या मंडळामध्ये आणल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आधी तिथे थोडीशी खसखस पिकली. सगळ्यांना हसायला यायला लागलं. सगळ्यांनी त्याला आधी वेड्यात काढला की हे बघ, तू जर चांगले पायतळ म्हणजे चपला घालून गेलास, नीट बघून चाललास तर तुला काटा रुतणार नाही. म्हणजे हे काट्याचं जे दुःख आहे ते तुझ्या निष्काळजीपणामधूनच जन्माला आलंय आणि म्हणून तूच त्याला जबाबदार आहेस. आता बुवांना थोडंसं बरं वाटलं, कारण परस्पर लोक एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागली होती. थोड्या वेळाने पुन्हा एकदा देशपांडे मास्तरांनी आपली री ओढायला सुरुवात केली आणि ते परत म्हणाले की सुख आणि दुःख याचा नेमका अर्थ काय तो बुवा तुम्ही आम्हाला आजच्या आज सांगा. आज संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत सुद्धा वाट बघायची आमची काही मनाची तयारी नाहीये. आता बुवानी जे काही श्रवण पठण तयारी करून आले होते ते त्यांना थोडं थोडं 3 दिवसामध्ये समान हिस्से करून वाटून लोकांच्या समोर सादर करायचं होतं. म्हणजे त्यांच्याकडे जे टेक्स्ट होतं ते 3 दिवसाचं टेक्स्ट होतं. ते सगळं आत्ताच जर सांगून टाकलं तर आज संध्याकाळच्या म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला कोण येणार अशी एक शंका बुवांना मनातल्या मनामध्ये भेडसावायला लागली. आता हा विषय कुठेतरी सुरू होऊन कुठेतरी चालला आहे हे लक्षात आल्यावर आजोबाने टाळ्या वाजवून तिथे जमलेल्या सगळ्यांचं आणि बुवांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि ते सांगायला लागले की बाबांनो, मी सुखी आहे की दुःखी आहे ही उचापत करायला तुमच्या सगळ्यांकडे हा जो मोकळा वेळ आहे तो या दुःखाचं कारण आहे. मी सुखी आहे की दुःखी आहे हा विचार करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सुख असेल तर ते वाढवत नेण्यासाठी आणि दुःख असेल ते कमी करण्यासाठी नाहीसं करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला जर तुम्ही लागलात तर कदाचित पुढच्या 6 महिन्यामध्ये आजच्या दिवशी तुमच्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये हे जे भुंगे आहेत त्यातला एकही शिल्लक राहणार नाही. आजोबांनी नंतर ही गोष्ट मला सांगितली आणि ती आज तागायत मला पटलेली आहे की मी सुखी आहे की दुःखी आहे याची उचापत करण्यात आपण जो वेळ घालवतो आणि सोन्यासारखा वेळ
एकदा आपल्या हातातून निघून गेल्यावर आणि त्याची जर आपल्याला काही फिकीर नसेल तर त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचं आणि गमावण्यासारखं आपल्याकडे खरोखरच काही नाही. वेळ क्षणाक्षणाने कमी होतो, पण त्याची जशी टोचणी लागायला पाहिजे तशी आपल्याला लागत नाही. हे खरं आपल्या चिंतेचं किंवा वैषम्याचं कारण असलं पाहिजे. सुख किंवा दुःख हा त्याच्यानंतर खूप नंतर येणारा खरा प्रश्न आहे.